हे निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेच्या केवळ स्वतः दोन्ही पक्षांचं अस्तित्व टिकवण्यासाठी चालू केलेला लोकसभेला जसा फेक नरेटिव्ह होता ना की तो चालवून आता संविधान बदलणार, अमुक होणार, पुन्हा निवडणुकीत सरकार मोदींचं आल्यानंतर, आणि ती लोकांच्या मध्ये जशी भीती निर्माण केली तशी आता मुंबईत भीती निर्माण करायचं चाललंय की महाराष्ट्र तोडणार. अरे कोण म्हटलं तोडणार? कोण तोडू देणार आहे? आम्ही कशाला बसलोय खुर्चीत नाही इथं? बिलकुल महाराष्ट्राला कुठेही धक्का, महाराष्ट्राची इकेला धक्का लागणार नाही. आपली पोळी भाजून घ्यायची महानगरपालिकेसाठी म्हणून हे दोघा ठाकरेंचं आता महाराष्ट्र तोडणार, महाराष्ट्र फुटणार, मराठी माणूस धोक्यात, अशा पद्धतीच्या वल्गना सुरू आहेत. स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली ही धडपड आहे. महाराष्ट्र एक आहे, महाराष्ट्र एक राहील आणि महायुती ही महाराष्ट्र भक्कम करेल. अनपेक्षित यश मिळालं कराडमध्ये, त्याचा नाही विचारत तुम्ही. एवढे दिग्गज होते कराडात तुमच्या विरोधात, तिथं यश मिळालं. साताऱ्यात आमचा प्रवेश झाला धनुष्यबाणाच्या चिन्हावर. मेढ्यामध्ये आम्ही 6 जागा जिंकलो, रहमतपूरमध्ये आम्ही 2 जागा जिंकलो. एवढे नगरसेवक शिवसेनेचे कधीच नव्हते सातारा जिल्ह्यात. मग त्याचाही उल्लेख करा ना. पराभव झाला मान्य आहे आम्हाला, आम्ही कमी पडलो, आम्ही दुरुस्त करू, पण जिथं आम्ही मिळवलं यश त्याचा तर उल्लेख करा. जिल्हा परिषदेला काय स्ट्रॅटेजी असेल माझं इथून पुढं? जिल्हा परिषदेला महायुती करायचा आम्ही प्रयत्न करू. मी जसं म्हटलं तसं, पण नगरपालिकेला मी प्रयत्न केला, आमच्या मित्रपक्षांकडनं त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी सुद्धा मी प्रयत्न करेन, पण जर नाही प्रतिसाद मिळाला तर निश्चितपणे आम्ही आमच्या ताकदीवर लढू, जिल्ह्यासाठी करू.